अहो, हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्या तर केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला आता समजलं पाहिजे, राजस्थानला आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या, तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. त्याच्यामध्ये कांगरी, गडवाली, कुमाऊनी, अवधी, हरियाणवी, ब्रज, भोजपुरी, मगधी, बाघेली, छत्तीसगडी, बुंदेली, माळवी, भिल्ली, नागरी, बागरी, मारवाडी अशा अनेक भाषा आहेत. आता बिहारमध्ये ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली, तिथे आजही 99% लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. म्हणजे अशा तर मी तुम्हाला सांगतो, हनुमान चालीसा आहे ना, हनुमान चालीसा, ज्याला तुम्ही हिंदी म्हणता, ते अवधी आहे, हिंदी नाही. पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे. पण ह्यांना भाषेवरती यांचं प्रेम नाहीये. माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे. माझा तर दावा कदाचित चुकीचा नसावा, परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. आणि याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं, आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं.